मणिपूरमध्ये गेले वर्षभर जी काही अशांतता किंवा हिंसाचार सुरू आहे तर तो आपल्या सर्वांचा फार चिंतेचा विषय आहेच। मणिपूर हे खरं तर सीमावर्ती राज्य आहे आणि संवेदनशीलही आहे, त्यामुळे इथे शांतता असणं ही अत्यावश्यकता होतीच। मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रानं आता नव्यानं पण सकारात्मक पावलं उचललेली आहेत। सरकारच्या या भूमिकेचं आपण सगळ्यांनी आवर्जून स्वागत केलं पाहिजे। मणिपूरमध्ये सरकार नेमकं म्हणजे केंद्र सरकार नेमकं काय करतंय तेच आज आम्हाला थोडक्यात आपल्या पुढे आणायचं आहे। या निमित्ताने मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल असं मानलं जातंय, म्हणूनच हा विषय आपल्या पुढे आणतो आहोत। नमस्कार, गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मणिपूरमध्ये गेला वर्षभर हिंसाचार होतो आहे। या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत जो काही आगडोंब उसळला तर तो आपण बघितलेला आहे। त्यानंतर एक इथं कशा पद्धतीनं अत्याचार झाले असं मध्येच एक काहीतरी वेगळाच समाज माध्यमांवरती विषय पुढे आला आणि त्यानंतर पुन्हा हिंसाचार झाला, आपण तोही विषय बघितला। त्यानंतर केंद्रानं तातडीनं हालचाली करून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली। सध्या मणिपूरमध्ये वरकरणी तरी शांतता दिसती आहे, परंतु मणिपूर अद्याप म्हणावा तितका शांत नाही। खरं तर हे आपलं सीमावर्ती राज्य आणि विशेषतः म्यानमारसारखा अत्यंत सध्या ज्याला म्हणतात की अमेरिका, चीन किंवा अन्य अशा सगळ्या जागतिक या शीतयुद्धातले सगळे प्लेयर्स तिथे आता नव्याने काही गोष्टी करू पाहत आहेत। अशा म्यानमारला लागून हे असलेलं राज्य आहे, त्यामुळे मणिपूर शांत असणं ही खरं तर आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे। मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी यांचा संघर्ष खरं तर काही नवीन नाही आहे आणि त्याला मग हिंदू आणि ख्रिश्चन असा सुद्धा रंग दिला जातोय। काही वांशिक म्हणूनही त्याला खरं तर रंग दिला जातो आहे। पण जर त्या एकूण प्रश्नाचा आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येईल की हा काही केवळ वांशिक किंवा असा धार्मिक वगैरे असा विषय केवळ नाही आहे। हा त्या पलीकडचा मुळात विषय आहे आणि त्याला एक जिओपॉलिटिक्स म्हणा किंवा जिओ इकॉनॉमिक्स असा अँगल सगळ्यात मोठा आहे। आणि मग मणिपूरमध्ये आत्ता जे काही होतं आहे ते लक्षात घ्यायचं असेल तर शेजारच्या म्यानमारमध्ये नेमकं काय सुरू आहे ते आधी आपल्याला बघावं लागेल। म्यानमारमध्ये लष्कराची सत्ता आत्ताही सत्तेवर आहे। नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट असं जरी त्याचं नामकरण असलं तरी आता फक्त लष्करच सत्तेत आहे, बाकीचे कुठलेही पक्ष हे त्याच्यात तेवढ्या प्रकर्षाने नाहीत। हां, तिथल्या काही म्हणजे बौद्ध संघटना या सरकारबरोबर लष्कराबरोबर आहेत, पण म्यानमारमध्ये काय रोहिंग्या म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची सुद्धा बहुसंख्या आहे। आपल्या नागालँड असेल किंवा अरुणाचल असेल किंवा अगदी त्रिपुरा हा सगळा प्रदेश असेल तर या सगळ्या आपल्या सीमावर्ती भागाला लागून जो सगळा म्यानमारचा प्रदेश आहे याच्यात उत्तरेला म्हणजे नागालँड, अरुणाचल किंवा मणिपूर या सगळ्या भागाला लागून जो प्रदेश म्यानमारमध्ये येतो तो चीन आणि कचिन हा प्रांत आहे। तर ते सगळं ख्रिश्चन बहुल आहे आणि खाली त्रिपुरा आणि खालचा जो सगळा प्रदेश आहे हा राखाईन जो प्रांत आहे तर तो इथे मुस्लिमांचं प्रमाण म्हणजे आपण ज्याला रोहिंग्या म्हणतो तर ते सगळे त्या भागातले रोहिंग्यात आहेत। तर या रोहिंग्यांनी तिथे आता मजबूत संघटन केलंय। या चीन कचिन प्रांतातल्या ख्रिश्चनांनी मोठं संघटन केलंय आणि पलीकडे म्हणजे म्यानमारच्या पूर्वेला लागून असलेला जो शान नावाचा प्रांत आहे म्हणजे याला गोल्डन ट्रायंगल म्हणतात, चीन, कंबोडिया आणि म्यानमार याच्या सीमा जिथे एकत्र येतात तो सगळा परिसर जो आहे तो या शान प्रांताला लागून आहे। तर तिथे सुद्धा ख्रिश्चन संघटना मोठ्या प्रमाणावरती कार्यरत झालेल्या आहेत। आता परिस्थिती म्यानमारमध्ये अशी आहे म्हणजे खरं तर म्यानमार हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे, तो आम्ही मध्यंतरी एका ह्याच्यात आपण मांडलेला होता, तो विषय आम्ही पुन्हा घेऊन येऊ। पण आजच्या विषयाच्या अनुषंगाने म्हणून फक्त मी हा विषय मांडतो आहे की आता
देशाच्या फक्त अगदी मध्यवर्ती भागातच या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट किंवा लष्कराचं शासन आहे. बाकी सीमावर्ती सगळ्या भागांमध्ये या ज्या संघटना आहेत, म्हणजे आराकान प्रांत असेल, राखाईन प्रांत असेल किंवा चीन कचिन हे प्रांत असतील, शांत नावाचा प्रांत आहे, हे बहुतेक म्हणजे निमसनिम असं धरायला हरकत नाही. तर इथं या ज्या संघटना आहेत, या संघटनांनी हे प्रदेश बळकावलेत आणि तिथे या नॅशनल युनिटी गव्हर्नमेंट किंवा लष्करी राजवटीचं काहीही चालत नाही. म्हणजे हम करे सो कायदा. राखाईन प्रांतात गेला तर तिथे मुस्लिम संघटनांचा जोर जास्त आहे, त्यामुळे मुस्लिम संघटना म्हणतील ते प्रमाण. उत्तरेला गेलं तर चीन किंवा कचिनमध्ये ख्रिश्चन संघटनांचा बोलबाला आहे, तर तिथं ते सांगतील ते प्रमाण. त्यामुळे एका पद्धतीनं म्यानमार हा आता विघटनाच्या मार्गावर आहे, पण अद्याप विघटन झालेलं नाही. मणिपूरला लागून असलेल्या सगळ्या प्रदेशामध्ये ख्रिश्चन बहुल आहेत आणि हा सगळा बेल्ट हा जो आहे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती अफूची लागवड होते. अफगाणिस्तानमध्ये कंदाहार प्रांतामध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावरती अफूची लागवड व्हायची आणि त्यातून येणारा पैसा हा तालिबान वापरायचं. आता तालिबाननी कंदाहार आणि अफगाणिस्तानातच पूर्णपणे अफूच्या लागवडीला बंदी घातलेली आहे. त्यामुळे इथे आता म्यानमारमध्ये जी अफू पिकते त्या अफूला जगामध्ये मोठी मागणी आहे आणि त्या अफूची क्वालिटी सुद्धा अतिशय उत्तम आहे. मग या अफूच्या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावरती पैसा आहे. त्यामुळे या अफूच्या लागवडीला या सगळ्याच संघटना, अगदी म्यानमारचं सरकार सुद्धा त्याला पाठिंबा किंवा प्रोत्साहन देत आहे. अर्थात ते उघड उघड नसलं तरी शेवटी व्यवहार व्यापार होतोच आहे. मग जमिनीचा जो संघर्ष सुरू आहे तो त्यासाठी की मॅक्झिमम जमीन आपल्या ताब्यात आली तर अफूची लागवड वाढवता येईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती पैसा कमावता येईल. मणिपूरमधला जो अफूचा अँगल मांडला गेला त्याला हे कारण आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तिथे येऊन कुकी राहिलेत वगैरे तो एक वेगळा संघर्षाचा पदर आहेच, तो वेगळाच आहे, पण तेवढाच नाही. हे कुकी तिथे अफू का पिकवत आहेत त्याचं हेही कारण आहे. मग या अफूतून येणारा पैसा हा पुन्हा म्यानमारमध्ये काय फुटीरता कारवायांसाठीच वापरला जातो आहे, हे लपून राहिलेलं नाही. मग त्यांना अमेरिका असेल, चीन असेल किंवा अन्य काही देश शस्त्रास्त्रांचा पुरवठा हा होतो आहे. म्हणजे विशेषतः शस्त्रांचा पुरवठा हा मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या गटांना केला जातो आहे. आता मणिपूरमध्ये जर आपल्याला शांतता प्रस्थापित करायची असेल तर या गटांशी मुळात आपल्याला काही एक चर्चा करावी लागेल, याची जाणीव सरकारला झालेली होती. परंतु त्यासाठी अर्थात काही पुढाकार घेतला गेला असं काही गेल्या 6-7 महिन्यात दिसलेलं नव्हतं. पण आता सरकारनं त्या दृष्टीनं पावलं टाकलेली आहेत. त्याला दुसरंही एक कारण आहे. आम्ही मागच्या एका आपल्या ब्लॉगमध्ये आम्ही मणिपूरबाबत जे म्यानमारबाबत केला होता त्यात दिलं होतं की म्यानमारमधलं सिटवे नावाचं जे बंदर आहे त्याचं व्यवस्थापन पूर्णपणे भारताच्या ताब्यात आहे आणि या सिटवेमधून आपण मणिपूरपर्यंतचा हायवे बांधलेला आहे आणि तिथून आपला एक व्यापार चालतो. याशिवाय आपण रस्ते मार्गाने आग्नेय आशिया जोडायचा जो आपला प्रयत्न सुरू आहे तर तोही व्यापार हा गेल्या 5-6 महिन्यामध्ये व्यापारही जवळपास थंडावलेला होता. पण आता आराकान काय सेना असेल किंवा या चीन कचिन सेना असतील तर त्यांनी भारतापुढे एक प्रस्ताव मांडला होता की भारतानं इथला व्यापार म्हणजे म्यानमारमधला व्यापार हा बंद करू नये. भारतीय व्यापाराला म्हणजे ते जे काही हे सगळं असेल कॉन्टिंजंट्स असतील व्यापाराचे तर त्या सगळ्या कॉन्टिंजंटला आम्ही सुरक्षा पुरवू ही ठोस भूमिका या सेनांनी मांडली आणि त्याच्यानंतर सरकारने या गटांशी चर्चेची तयारी दाखवली आणि अशी चर्चा ही आता मलेशियामध्ये केंद्र सरकार, आपलं सरकार आणि या गटांदरम्यान आता सुरू झालेली आहे. आपल्याला आठवत असेल नागालँडमध्ये दीर्घकाळ संघर्ष होता. म्हणजे NSCN खापलांग गट जो आहे, नॅशनलिस्ट सोशलिस्ट त्यांचे जे गट होते NSCNचे, ते खापलांग गट आहे, आयवा मुविवा गट आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर हिंसाचार करायचे आणि त्यांचे तळ हे म्यानमारमध्ये होते. मग त्या तळांवरती पण आपण कारवाया केल्या. अर्थात त्या कारवाया करण्यासाठी म्यानमारी लष्कराने आपल्याला परवानगी दिली, काही मदतही दिली. पण केवळ लष्करी कारवाया याच्यावरती आपण भर दिला नाही केंद्र सरकारने. तर हे जे आयवा मुविवा आणि खापलांग जे गट आहेत तर या गटांच्या म्होरक्यांशी चर्चेच्या फेऱ्या आपण कधी बंद केल्या नाहीत.
त्यांच्यासुद्धा चर्चा या आग्नेय आशियात, विशेषतः बँकॉक असेल, क्वालालंपूर असेल, इथे मोठ्या प्रमाणावरती होत होत्या आणि त्याच्यातून एक शांततेचा काय मार्ग हा प्रशस्त होत गेला. आणि आज आपण जर बघितलं असेल तर नागालँडमध्ये तुलनेने खूप उत्तम अशी शांतता आहे. प्रशासन तिथं अतिशय उत्तम पद्धतीनं सुरू आहे आणि गेल्या काही काळामध्ये बाय गॉड्स ग्रेस पण तिथे हिंसाचाराची एकही घटना नाही. किंबहुना मणिपूरमधल्या हिंसाचारापासून नागा गट हे पूर्णपणे अलिप्त आहेत. इथल्या कुठल्याही संघर्षामध्ये आम्ही येणार नाही ही ठाम भूमिका नागालँड सरकारच नव्हे तर सगळ्या नागा गटांनी घेतलेली आहे. त्यामुळे चर्चेचं महत्त्व काय आहे हे सांगायसाठी मी हा उल्लेख केला. मग आता हे अराकान असेल किंवा चिनकचिन या ज्या इथल्या सगळ्या सेना असतील, या सेनांच्या बरोबरच्या चर्चेतून काय साध्य होऊ शकतं हा एक भाग आता चर्चेत आहे. परंतु सरकारने चर्चेचे तपशील, कारण आता ती सुरू होती आहे आणि काही काय प्रारंभिक राऊंड्स सुरू झालेले आहेत, पण एक मार्ग प्रशस्त होण्याच्या दृष्टीनं हे पडलेलं पाऊल तरी आहे. त्यामुळे अद्याप त्याचे काही विस्तृत गोष्टी जरी पुढे आल्या नसली तरी सुद्धा मणिपूरमध्ये या पॉपी सीड्स म्हणजे याला अफूची लागवड, तर त्याला बंदी हा आपला प्रायमरी उद्देश असणारच आहे. तसं इथले जे काही बंडखोरी किंवा उपद्व्यापी गट आहेत तर त्या गटांना कुठल्याही पद्धतीनं पाठिंबा मिळता कामा नये हा सुद्धा आपला एक भाग असणार आहे. इथे जे बेकायदा घुसलेले लोक जे आहेत म्हणजे ते कोणीही असतील, म्हणजे कुकी आहेत किंवा रोहिंग्या असतील, तर त्यांना सुद्धा माघारी घ्या ही एक मागणी सातत्याने आपल्याकडे होती आहे. म्हणजे केंद्र सरकार त्याच्यावरती अडून आहे. तर तो सुद्धा मुद्दा या निमित्ताने पुढे येणार आहे. आणि विशेषतः म्हणजे आपण जर बघितलं तर हा सगळा टेरेन हा डिफिकल्ट टेरेन आपण म्हणतो की दऱ्याखोरी, दुर्गम दऱ्याखोरी पण आहेत आणि अगदी मैदानी प्रदेश सुद्धा आहे. तर या सगळ्या भागामध्ये फेन्सिंग लष्करांनी सुरू केलेला आहे. केंद्र सरकारचा तो महत्त्वाचा उपक्रम आहे आणि बऱ्यापैकी फेन्सिंग तिथे आता झालेलं आहे आणि ते पुढच्या काळातही होणारच आहे. तर या फेन्सिंगला अर्थात म्यानमारी सरकारने कधी आक्षेप घेतलेला नव्हता. या गटाने सुद्धा काही आत्ता आक्षेप घेतला असं कुठं दिसलेलं नाही आहे, परंतु तोही एक फेन्सिंगचा मुद्दा हा तिथे चर्चेत येणार हे स्पष्ट आहे. पण त्या चर्चा कशा होतील, त्यात काय होईल, आपल्याला 2 पावलं मागे यायचं तर कुठल्या मुद्द्यांवरती मागे यावं लागेल वगैरे हे सगळं होईल. परंतु मणिपूरमध्ये शांततेसाठी सरकारने ही घेतलेली भूमिका अत्यंत स्वीकारार्ह किंवा स्वागतार्ह आहे. खरं तर हे 6 महिने आधीच सरकारने जर ही पावलं घेतली असती तर कदाचित आज काही वेगळ्या पद्धतीनं आणि मणिपूर अधिक शांततेच्या दिशेने आपल्याला गेलेलं दिसला असता. उशिरा नका असेना, परंतु ही चर्चा सुरू झाली, आपण तिचं स्वागत केलं पाहिजे. आणि नागालँडचं उदाहरण मी जे दिलं ते यासाठीच की अशा पद्धतीनं जर चर्चा झाल्या तर राज्य शांत होतात. नागालँड त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज त्याच वाटेवरती मणिपूर चाललेलं आहे. म्हणून केंद्राच्या या भूमिकेचं आपण स्वागत केलं पाहिजे. मित्रांनो, आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा गोजोस्कोप. धन्यवाद.